राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या शेतीपंपांच्या वीज बिल माफीच्या संदर्भामध्ये घोषणा केलेली आहे। 48,000 कोटी रुपये 3 HP ते 7.5 HPच्या विद्युत मोटारींसाठी वीज बिल माफ करण्याच्यासाठी पैशांची तरतूद केलेली आहे आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। फडणवीस साहेबांना मला हे सांगायचं आहे की आपण जर सर्रास सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची बिलं माफ केली असती, 7.5 HPच्या वरती ज्या विद्युत मोटारी आहेत त्याची बिलं माफ केली असती तर निश्चितपणानं आम्ही तुमचं स्वागत केलं असतं। परंतु तुम्ही कोरडी सहानुभूती शेतकऱ्यांची दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे, कारण 7.5 HPच्या वरती ज्या विद्युत मोटारी आहेत त्या देखील छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन लिफ्ट करून बसवलेल्या आहेत। त्याही शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयाची बिलं त्या ठिकाणी थकीत आहेत आणि जर तुम्हाला शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असेल तर निश्चितपणानं आपण 7.5 HPच्या वरती ज्या विद्युत मोटारी आहेत त्याही शेतकऱ्यांची बिलं माफ करून शेतकऱ्यांना पूर्णपणे या ठिकाणी दिलासा द्यायचा आहे। सरकारच्या चुकीच्या आयात निर्यात धोरणामुळं आणि शेतीमालाला हमीभाव नसल्यामुळं आज शेतीपंपाची बिलं शेतकऱ्याला भरता आलेली नाही, शेतकरी अडचणीमध्ये आहे। त्यामुळं सरकारनं उगाच 7.5 HP पर्यंतची बिलं माफ केल्याची पाठ थोपटून घेऊ नये। त्यांना जर खरंच शेतकऱ्यांसाठी काही करायचं असेल तर 7.5 HPच्या वरती जेवढ्या विद्युत मोटारी आहे त्या सगळ्या विद्युत मोटारींची बिलं माफ करून शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे। जय शिवराय। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनीत्राताई पवार यांनी व राज्याच्या मंत्रिमंडळाने तो निर्णय घेतलेला आहे 7.5 HP पर्यंतची वीज बिलं माफ करण्याचा, तो घोषणावह आहे। परंतु त्यांचं स्वागत करत असताना मी राज्य शासनाला विनंती करेन, उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील त्यांना विनंती करेन 7.5 HPच्या वरील जे लिफ्टधारक शेतकरी असतात त्यांच्या 7.5 HP पासून 10 HP, 15 HP, 20 HP पर्यंतच्या धरणातून किंवा बंधाऱ्यांमधून लिफ्टद्वारे पाईपलाईन असतात आणि त्यांना एकट्या दुकट्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी वीज बिल भरणं व त्या मोटारीचा मेंटेनन्स पाहणं शक्य नसतं। त्यामुळे ते लिफ्टद्वारे प्लॅनिंग करून आणि त्याचं स्कीम करून त्या ठिकाणी शेतीला पाणी पुरवठा करत असतात। त्या 7.5 HPच्या वरील देखील शेतकऱ्यांचे सर्व वीज बिलं माफ झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांची वीज बिलं कोरी झाली पाहिजे। आपण ज्या वेळेला राज्य शासन निवडून आलं की जे मंत्रिमंडळ निवडून आलं त्यावेळेला त्यांनी त्यांच्या घोषणेमध्ये होतं की शेतकऱ्यांची वीज बिलं संपूर्ण माफ करू, त्याचा त्यांनी शब्द पाळावा, अन्यथा शेतकऱ्यांचा भविष्यामध्ये जुन्नर तालुक्यासह पुणे जिल्हा, महाराष्ट्र राज्यामध्ये उद्रेक पाहायला मिळत। नमस्ते। आज महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी 7.5 HPच्या मोटरची 48,000 कोटींची थकबाकी त्या ठिकाणी माफ केल्याचं आम्ही बऱ्याच वृत्तवाहिन्यांनी त्या ठिकाणी पाहिलं। खरं तर या चांगल्या निर्णयाचं मुख्यमंत्री साहेब आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीनं, जुन्नर तालुक्यातील शिवभूमीतील शेतकऱ्यांच्या वतीनं आपल्या ह्या चांगल्या निर्णयाचं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्याबद्दल आपलं या ठिकाणी आभार आणि अभिनंदनसुद्धा करतो। परंतु मुख्यमंत्री साहेब, आपण ही वीज बिल माफी करत असताना ही वीज बिलाची आपण त्या ठिकाणी थकबाकी इथून पाठीमागची आहे त्या ठिकाणी माफ करून वीज बिल या ठिकाणी कोरी पाटी केल्याचं त्या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे। अतिशय ऐतिहासिक आणि चांगला आपल्या या सरकारचा निर्णय आहे। पण साहेब, आपण हा ऐतिहासिक चांगला निर्णय घेत असताना आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी देखील जो सातबारा आहे तो त्या ठिकाणी कोरा करावा असे आपणास या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करत असताना जे 7.5 HP पर्यंतचं आपण वीज बिल माफ केलं, परंतु 7.5 HPच्या पुढचे ज्या मोटारी आहेत, लिफ्ट इरिगेशन आहेत, तेही पाणी ते 15 HP पर्यंतचे 20 HP पर्यंतचे काही मोटारी आहेत तेही त्या ठिकाणी 4-4, 5-5 किलोमीटरवरती पाणी आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी न्यायला जातं। तेही पाणी त्या ठिकाणी शेतकऱ्याला शेतीसाठीच वापरलं जातं। तर त्याची देखील आपण वीज बिल माफी करावी अशी
जुन्नर तालुका शेतकऱ्यांच्या वतीनं आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीनं आपणास मी या ठिकाणी विनंती करत असताना आपण फार मोठमोठाले 2.5 लाख कोटी रुपयांचे प्रोजेक्ट त्या ठिकाणी हाती घेतल्याचं देखील आम्हाला त्या ठिकाणी समजते. चांगल्या कामाबद्दल आपलं कौतुकच आहे, परंतु गेल्या वर्षीचे पीक विम्याचे पैसे सन्माननीय फडणवीस साहेब आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी भेटलेले नाही आहेत. त्यांनी त्या ठिकाणी पीक विम्याचा हप्ता भरला आहे, परंतु आम्हाला त्या ठिकाणी पीक विम्याचे पैसे न भरल्याने शेतकरी त्या ठिकाणी अडचणीत आहे. ते पैसे देखील आपण लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळवून द्यावे अशी शेतकऱ्यांच्या वतीने आपण या ठिकाणी विनंती करत असताना आपल्या चांगल्या निर्णयाबद्दल आपलं पुनश्च एकदा या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा जो सातबारा आहे तो आपण कोरा करून त्या ठिकाणी पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर द्यावे अशी शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतो. थांबतो. जय शिवराय.